ब्रेकनंतर स्वागत आणि आता आपण ओळख करून घेणार आहोत सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावाची। हे फोंडा घाट नावाच्या एका राजानं 12व्या शतकात वसवलेले गाव काय आहे पाहूयात। गाव तिथे 24 तास या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात। पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्या गावात आज आपण आलो आहोत। आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडामध्ये आणि आपण पाहणार आहोत फोंड्याच्या नेमक्या समस्या काय आहेत त्या। चला तर मग। सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं हे फोंडा घाट गाव। या गावाला फोंडा घाट नाव कसं पडलं, हे गाव कोणी बसवलं, या मागे एक रंजक कहाणी आहे। 12व्या शतकात सावंत पटेल या घराण्यातील फोंड नावाच्या राजानं हे गाव बसवलं। त्यामुळे या राजाच्या नावावरून या गावाला फोंडा असं नाव मिळालं। घाटमाथ्यावरून खाली उतरल्यावर डोंगराच्या कुशीत फोंडा घाट वसला असल्यानं फोंडा घाट असं नाव याला मिळालं। सावंत पटेल घराण्यातला फोंड म्हणून एक राजा होता, त्याच्या नावावरून या फोंड म्हणून या गावाचं नाव पडलेलं आहे। फोंडा घाटाला निसर्गानं दोन्ही हातानं दान टाकलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। फोंडा घाटाला सर्वदूर निसर्गानं वेढलं असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीचा साठा मिळतो। फोंडा घाटाच्या पूर्वेला 200 प्रकारच्या अतिदुर्मिळ अशा वनस्पतीचा खजिना दडलाय। फोंडा घाटाला लाभलेल्या या निसर्गामुळे या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांची निसर्गावर मोठी श्रद्धा असून या निसर्गाला पूजण्यासाठी या ग्रामस्थांनी निसर्गाचं मंदिर स्थापन केलंय। आणि या मंदिरात जंगलाचा राजा म्हणजेच वाघाची पूजा केली जाते। विविधतेनं नटलेल्या फोंडा घाटाला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, त्याबरोबर गौरवशाली साहित्यिक वारसाही लाभलाय। साहित्यिक वसंत सावंत आणि वसंत आपटे यांनी फोंडा घाटाला साहित्यिक क्षेत्रात वेगळी अशी ओळख मिळवून दिली। घाटमाथ्यावरून खाली उतरल्यावर कोकणाच्या सुरुवातीला फोंडा घाट असल्यानं फोंडा घाट आसपासच्या गावांसाठी घाऊक बाजारपेठ आहे। या ठिकाणी आसपासच्या गावातून मोठ्या प्रमाणात बाजारासाठी ग्रामस्थ गर्दी करतात। सर्वदूर पसरलेला निसर्ग, दुर्मिळ वनस्पतीचा मुबलक साठा आणि लाभलेला गौरवशाली साहित्याचा वारसा अशा विविधतेनं नटलेल्या फोंडा घाटाने 21व्या शतकात सुद्धा साहित्यिक आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या असून आधुनिकतेबरोबर विकासाची वाट धरली आहे। फोंडा घाटला ऐतिहासिक, धार्मिक आणि साहित्यिक वारसा लाभला असला तरी फोंडा घाटला विविध समस्यांना तोंड द्यावं लागते। काय आहेत फोंडा घाट ग्रामस्थांच्या समस्या, एक नजर। आपण फोंडा घाटची ओळख पाहिली, आता आपण पाहूयात फोंडा घाटच्या नेमक्या समस्या काय आहेत। चला तर मग।
फोंडा घाटाला ऐतिहासिक, धार्मिक आणि साहित्यिक वारसा लाभला असल्यानं या गावानं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र विविधतेनं नटलेल्या या फोंडा घाटाला विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असताना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. फोंडाघाट वासियांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी जलस्वराज्य प्रकल्प राबवण्यात आला. मात्र समस्या सोडवण्याऐवजी हा प्रकल्प म्हणजे ग्रामस्थांपुढे एक मोठी समस्या बनलाय. या ठिकाणी हा प्रकल्प मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आला. मात्र हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असल्यानं हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलंय. जलस्वराज्याचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न आहे, तो फार मोठा गंभीर आहे. या गावची जलस्वराज योजना ही 3,20,00,000 होती, परंतु त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे योजना बंद पडलेली आहे. त्याची जबाबदारी विरोधक घेत नाही आहेत, सत्ताधारी घेत नाही आहेत. फोंडा घाटाला दुसरी सर्वात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा हा बाजारपेठेतील मुख्य रस्ता. रस्त्यावर खडी टाकलेली नसल्यानं या रस्त्यावरची वाहतूक नेहमीच धीम्या गतीनं असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता हे खरोखरच रुंदीकरणाची आवश्यकता आहे आणि ते झाले तरी अधिकारी वर्ग लक्ष देत नाही. त्याच्यावर लक्ष देण्यात यावा ही आमची एक भूमिका आहे. फोंडा घाटाचे गेल्या काही दिवसात झपाट्यानं विस्तारीकरण होत आहे. मात्र त्या प्रमाणात या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता काही झालेली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.